आयुष्याचे वास्तव हेच आहे की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा तुम्हाला त्याचा आदर करावा लागतो आणि पुढे जावे लागते. मी माझ्या फलंदाजीत नेहमीच टायमिंगवर, योग्य वेळेवर विश्वास ठेवला आहे आणि त्याचे महत्त्व नेहमी समजलो आहे. आज मला असे वाटते की माझ्यासाठी पुढे जाण्याची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच सर्व प्रकारच्या प्रकारांमधून निवृत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे. डोंबिवलीहून एका लहान मुलासारखा केवळ सरावासाठी प्रवास करण्याच्या त्या सुरुवातीच्या दिवसांपासून मी या खेळाला माझे सर्वस्व दिले आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक डावात, मला फलंदाजीची मिळालेल्या प्रत्येक संधीत भारतीय टोपी घालणे हेच माझे नेहमीच स्वप्न होते. मी एका साध्या नियमाने जगलो, वजा नेहमी माझ्या देशाचा आणि माझ्या संघाचा स्वतःपेक्षा आधी विचार करणे. मी हा खेळ पूर्ण प्रामाणिकपणाने खेळलो आहे आणि माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की जर तुमचा हेतू योग्य असेल तर हा खेळ नेहमीच तुमची काळजी घेतो. प्रथम श्रेणी क्रिकेटपटू म्हणून पदार्पण केल्यापासून भारतीय क्रिकेटचा प्रचंड विकास झाला आहे आणि गेल्या 20 वर्षांत त्याचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझा अध्याय जरी संपत असला तरी या खेळासोबतचा माझा प्रवास संपत नाही. मी पुढील पिढीला मदत करण्यासाठी, या खेळाने मला शिकवलेली मूल्ये शेअर करण्यासाठी आणि ज्या खेळाने मला सर्व काही दिले त्या खेळाला काहीतरी परत देण्यासाठी उत्सुक आहे. मुंबईत एक तरुण खेळाडू म्हणून सुरुवात करण्यापासून ते भारतासाठी खेळण्यापर्यंतचा हा प्रवास एक ॲब्सोल्यूटा सन्मान राहिला आहे. या प्रवासात अनेक विजय आणि पराभव झाले, पण क्रिकेट खेळण्याचा आनंद, वेगवेगळ्या संघांचा भाग असणे आणि आयुष्यभराच्या आठवणी निर्माण करणे हेच माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे समाधान राहिले आहे. BCCI, MCA, माझे सहकारी, माझे प्रशिक्षक, प्रत्येक IPL फ्रँचायझी, राधिका, माझे संपूर्ण कुटुंब, माझे मित्र आणि मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे खूप खूप धन्यवाद. आणि मला प्रत्येक चढउतारात पाठिंबा देणाऱ्या सर्व क्रिकेट चाहत्यांचे विशेष आभार. अजिंक्य म्हणजे ज्याला पराभूत करता येत नाही, पण क्रिकेटने मला अनेकदा पराभव दाखवला आहे. क्रिकेटपटू म्हणून आपण यशस्वी होण्यापेक्षा जास्त वेळा अपयशी होतो. माझ्या संघाने सामने गमावले आहेत, मी चुका केल्या आहेत, पण एक जागा अशी आहे जिथे माझा कधीही पराभव झाला नाही. आणि ती म्हणजे तुमच्या हृदयात. तुम्ही मला कधी परक मानलं नाही. तुमच्या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.